जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशनचा होरिझॉन्टल व्हिडिओ कसा एडिट करायचा हे शिकवणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले मटेरियल प्लस पिक्सल लॅब आणि ZArcher नावाचे दोन ॲप्लिकेशन आणि इनशॉट ॲप्लिकेशन हे तिन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात अगोदर ZArcher नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं। त्यानंतर आपण जे डाउनलोड केले आहे मटेरियल ते डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल दिलेली आहे, ते झिप फाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि एक्स्ट्रॅक्ट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं। नंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपलं वेडिंग इन्व्हिटेशनचा फोल्डर ओपन होणार आहे। तर तुम्हाला आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्यामध्ये या सर्व PLP ओपन होतील। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं सर्वात अगोदर। त्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, open.plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। तर मी ऑलरेडी अगोदर PLP ॲड केलेल्या होत्या, त्या मी डिलीट करून घेतो लगेच। त्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये आपले झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती ते फोल्डरला ओपन करायचं। तर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल। तर इथे तुम्हाला 6 प्रकारचे 6 पेजेस दिलेले आहेत। तर पहिलं पेज ओपन करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात फर्स्ट नंबरचं पेज जे आपलं ओपन झालेलं असेल, तर जे फोंट आहे या फोंटचं तुम्ही इथून डायरेक्टली चेंज नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला इंडियन फोंट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। तर इथून तुम्ही नाव चेंज करू शकता। तर तुम्ही इंडियन फोंट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर इंडिया फोंटवरती क्लिक करायचं आहे, AMS इंडिया फोंट। त्यानंतर इथे तुम्हाला जे पण नाव टाकायचं आहे, आडनाव जे टाकायचं असेल ते इथे टाईप करून घ्यायचं आहे। मी आता फॉर एक्झाम्पल टाईप करून घेतो। त्यानंतर AMS इंडिया फोंटवरती क्लिक करून कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि त्या फोंटला टेक्स्टला सिलेक्ट करून इथे आपल्या जुनं टेक्स्ट होतं सुरुवातीला एक स्पेस द्यायचे, पेस्ट करायचं आहे, नंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर काही अशा प्रकारे आपलं टेक्स्ट एडिट होत असते इथे। तर त्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करून ही इमेज एक्सपोर्ट करायची आहे। त्यानंतर या कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशाच प्रकारे तुम्हाला 6 पेजेस दिलेला आहे मित्रांनो। पेजेस तुम्ही इथून एक पेज ॲड करायचं आहे। मी सर्व करून नाही दाखवू शकत, पण फॉर एक्झाम्पल मी एक पेज ॲड करून दाखवतो तुम्हाला इथे। तर मी काही अशा प्रकारे आता 4थं पेज ओपन आणि ॲड करतो। त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल, तर हे टेक्स्ट तुम्ही मोबाईलमध्ये चेंज करू शकता। इथून दिनांक वगैरे चेंज करायचे असेल तर मी आता इथे चेंज करतो। काही अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। इथून ओकेवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी करू शकता। त्यानंतर आता हे पेजेस तुम्ही एक्सपोर्ट केले, 6 पेजेस एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इनशॉट ॲप्लिकेशन लागेल। तर इनशॉट ॲप्लिकेशनची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर मी आत्ताचे डिलीट करतो आणि जे पहिले आपले पेजेस होते त्यांना ॲड करतो। त्यानंतर इनशॉट ॲप्लिकेशन ओपन झालं आहे आपलं। इनशॉट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, न्यूवरती क्लिक करून जे आपलं पहिलं पेज आहे, आता पहिल्या पेजवरती सर्वात अगोदर क्लिक करायचं। त्यानंतर दुसऱ्या, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं अशा प्रकारे क्लिक करायचं। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं। त्यानंतर हे पेजेस ऑटोमॅटिकली इथे अरेंज होऊन जातील। तर सर्वात अगोदर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, डबल परत पेडवरती यायचं आहे आणि ब्लॅकवरती सिलेक्ट करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे।
आणि याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची इथून लेअरची. अशा प्रकारे ओपन होईल असं. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथे ॲनिमेशन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला भरपूर ट्रान्झॅक्शन दिसतील तर तुम्ही ही वाली पण करू शकता ॲड इथे. मी ही वाली ॲड करतो ट्रान्झॅक्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व लेअरच्या ते मध्ये एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे. तर म्हणून ट्रान्झॅक्शन ॲड करतो आता इथे पटापट. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शन ॲड करायची. ओकेवरती राईट क्लिक करायचं आहे. परत ट्रान्झॅक्शन कोणते बी ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करू शकता. असं नाही की मी हीच केलं तर तुम्ही पण हीच करा. तुम्हाला हवी जे ट्रान्झॅक्शन आवडेल ते ट्रान्झॅक्शन तुम्ही त्यांना ॲड करू शकता. त्यानंतर EIPवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी ओव्हरले इफेक्ट पण दिलेला आहे. त्यामध्ये इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी याच्या प्रकारे आता ॲड करून सर्वात अगोदर तुम्हाला एक ह्यावाला इफेक्ट दिलेला होता. तर या ऑप्शनवरती क्लिक करून याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. ब्लेंड मोडला चेंज करून कलर डजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपला ओव्हरले इफेक्ट बसलेला आहे ते स्प्लिट करायचं आहे. डिलीट करून टाकायचं आणि याची व्हॉल्यूम 0वरती ठेवायची. त्यानंतर परत EIPवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला परत एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे मी तो ॲड करायचा. तर या प्रॉपर अशा टेक्स्ट जिथे आहे तिथेच ठेवायचा आहे इफेक्ट. याचा पण ब्लेंड मोड चेंज करून तुम्ही लाईटन किंवा स्क्रीन करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत इथे कॉपीचा ऑप्शन असेल कॉपीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे लेअर अशी खाली घ्यायची. ओके. तर काही अशा प्रकारे हे इफेक्ट आणि आपल्या जे लेअर चेंज होते तिथून या इफेक्ट स्प्लिट करायचा आहे. आणि दोन्ही एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर इथे डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एक लेअर ओपन होईल. हे लेअरला ॲडजस्ट करून बरोबर इथे टेक्स्टच्या ठिकाणी घ्यायचं आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत इथे टेक्स्टच्या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल इफेक्ट. एक्स्ट्रा पार्ट आहे थोडासा याला स्प्लिट करून टाकायचा आहे. डिलीट करायचा आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. इथे जे आपण टेट टाकलेलं आहे तिथे तो इफेक्ट घेऊन यायचा आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करून जे आपलं स्थळ आहे त्या स्थळवरती तो पार्ट न्यायचा आहे. त्यानंतर परत डुप्लिकेटवरती क्लिक करून थोडा इकडे घ्यायचा आहे लेअरच्या हिशोबाने. त्यानंतर ह्या शेवटला ऑलरेडी बसले आहे. तर आणि यामध्ये मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे म्युझिक. आपलं म्युझिक तुम्हाला मी दिलेलं आहे. तर इथून ॲड म्युझिकवरती क्लिक करायचं आहे. IB म्युझिकवरती क्लिक करायचं आहे. इथून डायरेक्टली यूजवरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा. तर काय अशा प्रकारे मी आता व्हॉल्यूम कमी करून कॉपीराईटचा इश्यू आहे तर व्हॉल्यूम कमी करून मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसा झालेला. तर काय अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.